माणूस जेव्हा आपल्याला सोडून जातो तेव्हा आपल्याला राग येतो, पण जेव्हा त्याच्या जाण्यामागचं खरं कारण समजतं तेव्हा तो राग पश्चातापाच्या अश्रूत कधी बदलतो हे कळतही नाही. तर नमस्कार मित्रांनो, गोष्ट प्रेमाची या आपल्या लाडक्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आपल्या कथेचा तिसरा आणि शेवटचा भाग. आज आपण एका अशा प्रवासाच्या शेवटाकडे आलो आहोत जिथे 7 वर्षाच्या प्रेमाचा हिशोब नियती मांडणार आहे. सईचा तो फोन आणि अविनाशचा तो नकार. त्यानंतर 3 वर्षे उलटली. अविनाश आता आयुष्यात स्थिर झाला होता, पण त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात सई नावाचं ते क्षण अजूनही तसंच होतं. एके दिवशी अविनाशला सईच्या आईचा फोन येतो. त्यांचा आवाज थरथरत होता. त्या तिथून म्हणाल्या, अविनाश, सई हॉस्पिटलमध्ये आहे रे. तिची शेवटची इच्छा आहे तुला भेटायची. येशील का? हे ऐकल्यावर अविनाशचे पाय लटपट कापायला लागले. तो धावतच हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तिथे सईच्या वडिलांना पाहून त्याचा राग अनावर झाला, पण सईच्या वडिलांची अवस्था बघून तो थबकला. ज्या बापाने आपल्या मुलीकडून हक्काचे वचन घेतलं होतं, तोच बाप आज कोपऱ्यात बसून ढसाढसा रडत होता. सईची आई तिथेच एका बाकावर बसली होती. सईच्या आईने अविनाशकडे पाहून त्याला ICU कडे जाण्यासाठी बोट दाखवले. अविनाश ICU मध्ये शिरला. सई बेडवर पडून होती. तिचा चेहरा पांढरा फटक पडलेला. कॅन्सरने तिचं शरीर पोखरून काढलं होतं. अविनाशला पाहताच तिच्या डोळ्यात एक चमक आली. गैरवरलेल्या स्वरात अविनाशने तिला विचारलं, सई, हे काय करून घेतलंय स्वतःचं? त्यावर सई हळू आवाजातच म्हणाली, अवी, तू आलास? थँक्यू. मला तुला एक गोष्ट सांगायची होती रे. ज्या दिवशी मी तुला नाही म्हणाले त्या दिवशी मला माझ्या या आजाराबद्दल कळलं होतं. बाबांनी वचन वगैरे काही घेतलं नव्हतं रे. हे ऐकून अविनाश स्तब्ध होऊन म्हणाला, काय? म्हणजे ते खोटं होतं? त्यावर सई म्हणाली, हो, मला माहीत होतं की मी जास्त काळ जगणार नाही. जर मी तुला खरं सांगितलं असतं तर तू तुझं आयुष्य माझ्यासाठी वाया घालवलं असतंस. तुला माझ्यापासून लांब करण्यासाठी मी बाबांना त्या नाटकात सामील करून घेतलं. तुला माझ्याबद्दल राग यावा, तिरस्कार वाटावा, म्हणूनच मी ते वचन आणि लग्न या गोष्टी रचल्या. माझं लग्न कधी झालंच नाही यावी. मी फक्त तुला एक चांगलं आयुष्य देण्यासाठी तुझ्यापासून लांब गेले. हे ऐकल्यानंतर अविनाशच्या पायाखालची जमीन सरकली. 3 वर्ष तो ज्या रागाच्या आगीत जळत होता, तो राग आता पश्चातापात बदलत होता. मग अविनाश तिला म्हणाला, पण सई, तू मला माझ्या प्रेमाची संधी तरी द्यायची होतीस. मला तुझी सेवा करायची होती. तू एकटीने हे सगळं का सोचलंस? सई म्हणाली, कारण मला बिचारी सई म्हणून नाही तर तुझी प्रेयसी म्हणून मारायचं होतं. अवी, आता जाण्याची वेळ आली आहे. त्या पंच उत्तर आता तुला मिळालं असेल ना? सईने शेवटचा श्वास घेतला. मशीनचा तो लांबवर जाणारा बीप आवाज अविनाशच्या आयुष्यातला सर्वात मोठा सन्नाटा ठरला. ज्या बापावर त्याने राग धरला होता, त्याच बापाने सईच्या सांगण्यावरून आपल्या मुलीचं दुःख जगापासून लपवलं होतं. तर मंडळी,
मध्यमवर्गीय मुलांचं प्रेम हे फक्त संघर्षापुरतं नसतं, तर ते त्यागावरही टिकून असतं. सईने दिलेला तो त्याग आणि अविनाशने 3 वर्ष सोसलेली ती विरहाची वेदना, यात चुकी कोणाची होती? कदाचित कोणाचीच नाही. कधीकधी प्रेम पूर्ण होण्यासाठी सोबत राहण्याची गरज नसते, तर एकमेकांचं भलं बघणं हेच खरं प्रेम असतं. अविनाश आजही त्या बाकावर बसतो, पण आता त्याच्या मनात राग नाही, तर सईच्या त्या महान प्रेमाची आठवण आहे. तर मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट? तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतील तर आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा गोष्ट प्रेमाची आणि प्रेम करत राहा. धन्यवाद.